आणि आता पाहूयात सुपरफास्ट 50 बातम्या। लोणावळ्यात धबधब्यात एकाच कुटुंबातील 10 जण वाहून गेले। 5 जणांना सुखरूप वाचवण्यात यश। 3 जणांचे मृतदेह मिळाले तर इतर दोघांचा शोध सुरू। लोणावळ्यात धबधब्यावर अडकलेल्यांना नातेवाईक आणि पर्यटकांकडून वाचवण्याचा प्रयत्न, मात्र पाण्याच्या प्रवाहामुळे प्रयत्न निष्फळ। घटनेचा व्हिडिओ समोर। साताऱ्याच्या केळवली धबधब्यात 22 वर्षीय युवक बुडाला। तालुका पोलिसांसह छत्रपती शिवेंद्रराजे ट्रेकर्सकडून शोध मोहीम सुरू। आज मुंबईसह कोकण आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा, तर पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, रायगडला पावसाचा ऑरेंज अलर्ट। कल्याण डोंबिवलीमध्ये संततधार पाऊस, सखल भागात पाणी साचलं। पावसामुळे वातावरणात गारवा। वर्धा शहरासह जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी, पिकांना जीवनदान मिळणार। गोव्यात आतापर्यंत देशातील सर्वाधिक पाऊस झाल्याची नोंद। 30 जूनपर्यंत गोव्यात 37 इंच पावसाची नोंद। परभणीच्या सेलू तालुक्यात रायपूरमधील ओढ्याला पूर, शेतात अडकलेल्या माणसांना मानवी साखळी करत बाहेर काढलं। जळगावमध्ये ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, पावसामुळे वातावरणात गारवा, तर शेतकऱ्यांना दिलासा। पालघरच्या वरई पारगावमध्ये रानमेव्याची विक्री वाढली, रानभाज्यांच्या विक्रीतून आदिवासींना रोजगार। नाशिकमध्ये दमदार पावसानं हजेरी लावल्यानं नागरिकांमध्ये समाधान, वातावरणात गारवा, तर शेतीच्या कामांनाही वेग येणार। गोंदिया जिल्ह्यात 2 दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाची हजेरी, पावसामुळे शेतकऱ्यांना पिकांच्या कामासाठी दिलासा, तर जिल्ह्यातील वातावरणात गारवा। करमाळा तालुक्यात पावसाची हजेरी, पेरण्या झाल्यानंतर पाऊस आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण। पुणे शहर ड्रग्ज मुक्त कर, एका तरुण वारकऱ्याचं विठुरायाकडे साकडं, फलक घेऊन तरुण वारीत सहभागी। चिपळूणमध्ये मगरीच्या रस्त्यावर मुक्त संचार, व्हिडिओ व्हायरल, चिंचनाका परिसरातली दृश्य। अहमदनगरमधील भंडारदरा कळसुबाई शिखर परिसरात पावसाचा जोर वाढला, सुट्टीचा दिवस असल्यानं मोठ्या संख्येनं पर्यटकांची गर्दी। पावसामुळे लोणावळ्यातील भुशी धरण ओव्हरफ्लो, धरण परिसरात पर्यटकांची गर्दी। सिंधुदुर्गच्या वैभववाडीतील करुळ घाटात ठिकठिकाणी दरड कोसळली, 250 कोटी रुपये खर्चून घाटात झालेल्या कामांवर प्रश्नचिन्ह। अमरावतीत भर पावसाळ्यातही मेळघाटातील काही गावांमध्ये पाणी टंचाईची समस्या, 14 गावांना 18 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू। नांदेडच्या नायगावमधील मुगाव तांड्यात दूषित पाण्यामुळे अनेकांना विषबाधा, सध्या सर्वांची प्रकृती स्थिर, आरोग्य विभागाकडून पाण्याच्या नमुन्यांची तपासणी सुरू। धुळे बस स्थानकात पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचलं, प्रवाशांना नाहक त्रास, प्रवाशांकडून खड्डे बुजवण्याची मागणी। धुळ्यात सुरत नागपूर महामार्गावरील इच्छापूर गावाजवळ ग्रामस्थांचा रस्ता रोको, रस्त्याच्या निकृष्ट दर्जाचं कामामुळे ग्रामस्थ आक्रमक, रस्ता दुरुस्त करण्याची मागणी। नंदुरबारमध्ये धडगाव ते शहादा रस्त्याची दुरवस्था, वारंवार तक्रार देऊनही दखल न घेतल्याचा स्थानिकांचा आरोप। सातपुड्याच्या दुर्गम भागात नंदुरबारमध्ये आरोग्याच्या समस्या कायम, बाईक अँब्युलन्स सेवा असूनही रुग्णांना झोळीतून नेण्याची परिस्थिती। नंदुरबार जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक सुरू, महसूल विभागाची कुठलीही कारवाई होत नसल्याचा आरोप। नंदुरबारमध्ये आंब्याला सध्या 50 ते 60 रुपये प्रति किलो दर, आंब्याची मागणी घटल्यानं दरात मोठी घसरण, बाजारपेठेत सध्या बदाम, पिस्ता, केसर आंब्याची आवक। नंदुरबारमध्ये बियाणं आणि खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची कृषी केंद्रावर गर्दी, जिल्ह्यात समाधानकारक पाऊस होत असल्यानं शेतकऱ्यांचा बियाणं खरेदीकडे कल। राज्यात 348 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या, तर 31 जणांना मुदतवाढ, अपर पोलीस महासंचालक संजीव कुमार सिंघल यांचे आदेश जारी। नागपूर मडगाव द्विसाप्ताहिक गाडी सप्टेंबरपर्यंत धावणार, प्रवाशांच्या सोयीसाठी कोकण रेल्वेकडून विशेष गाड्या सुरू। शनिवारपासून रद्द केलेल्या 14 गाड्या रुळावर, आझाद हिंद पोरबंदर एक्सप्रेससह 6 गाड्या पुन्हा वेळापत्रकानुसार धावणार। परभणीत जुलैच्या
सुरुवातीला भाजीपाल्याचे दर कडाडले. पावसामुळे बाजारात भाजीपाल्याची आवक कमी. गृहिणींचं रोजचं बजेट कोलमडलं. कल्याणच्या नेतिवली टेकडीवर घरांना पालिकेच्या नोटिसा. पावसाळ्यातील दुर्घटना टाळण्यासाठी महापालिकेने नोटीस बजावली. डोंबिवली जिमखान्यासमोर काँक्रीटच्या रस्त्याला भेगा. रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे गुणवत्तेचा प्रश्न उपस्थित. अंबानी कुटुंबानं नेरळमधील कृष्ण काली मंदिराचं दर्शन घेतलं. काली मंदिरात अंबानी कुटुंबियांकडून पूजा. 12 जुलैला अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह. नवी मुंबई महानगरपालिकेची अनधिकृत बारवर कारवाई. उपायुक्त राहुल गेटेंच्या नेतृत्वात कारवाई. अनेकांची नियमांचं उल्लंघन केल्यामुळे कारवाई. विदर्भात आजपासून शाळेची घंटा वाजणार. 2 महिन्यांच्या उन्हाळी सुट्टीनंतर आजपासून शाळा सुरू होणार. शाळेत विद्यार्थ्यांचं स्वागत होणार. मुंबई पालिका आणि पोलिसांकडून अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाई सुरू. आतापर्यंत 538 जणांवर कारवाई. राज्यात वाघांच्या मृत्यूंच्या प्रमाणात वाढ. मागील 18 महिन्यात 67 वाघांचा मृत्यू, तर विदर्भात जानेवारीत 5 वाघांचा मृत्यू. पुण्यात एकूण 5 झिकाचे रुग्ण आढळले. झिकाचा संसर्ग वाढण्याची शक्यता. एका गर्भवती आणि 28 वर्षीय महिलेलाही झिकाची लागण. भाजप आमदार जयकुमार गोरेंविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका. कोरोना काळात भ्रष्टाचार केल्याचा जयकुमार गोरेंवर आरोप. मायणीमधील हॉस्पिटलमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचा याचिकेत आरोप. धुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हरणमाळ टेकड्यांवर तब्बल 25,000 बीज आणि 5,000 सीडबॉलचं रोपण. ग्रीन धुळे वृक्ष टीमचा स्तुत्य उपक्रम. अकोल्यात शरद पवार गटाकडून नवजात बालकांना आरोग्य किटचं वाटप. पहिल्या 3 महिन्याकरता लागणाऱ्या आरोग्य किटचं वाटप करण्यात आलं. वर्धा जिल्ह्यात पीक विमा योजनेसाठी 12,000 शेतकऱ्यांचे 36,910 अर्ज. 15 जुलैपर्यंत शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी अर्ज करता येणार. जळगावात पोलीस भरती प्रक्रियेत लेखी परीक्षेसाठी 1,312 उमेदवार पात्र. 7 जुलैला मुळजी जेठा महाविद्यालयात पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा होणार. मुंबईत पोलीस भरती दरम्यान जळगावच्या तरुणाचा मृत्यू. मृतदेह अमळनेर तहसील कार्यालयात आणत आंदोलन. वेळेत उपचार न झाल्यानं तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप. संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी. नाशिकच्या लासलगावात पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून 2 तरुणांना ताब्यात घेतलं. 3 गावठी कट्टे, 9 जिवंत काडतुसं आणि दुचाकी जप्त. पुण्यातील मुळशी परिसरात गेल्या 15 दिवसात 3 जणांचा बुडून मृत्यू. काल रात्रीपासून 1 जण बेपत्ता. पर्यटकांनी जीवाचं भान राखण्याचं पोलिसांचं आवाहन. लातूरमध्ये अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त आयोजित बैठकीत तुफान राडा. अध्यक्ष निवडीच्या कारणावरून 2 गटात हाणामारी. घटनेत 5 जण गंभीर जखमी. अकोल्यातील मूर्तिजापूरजवळ ट्रक आणि खासगी बसचा अपघात. बसमधील 20 ते 25 प्रवासी जखमी. उभ्या ट्रकला भरधाव बसची धडक. अकोल्याहून नागपूरला जाताना घटना घडली. सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील काही गावांमध्ये रात्रीच्या सुमारास ड्रोनच्या घिरट्या. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. पोलीस प्रशासनानं लक्ष देण्याची ग्रामस्थांची मागणी.